बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात दगड जे आहेत ते या गाडीवर टाकण्यात आलेले आहेत, बसवर जे ते टाकण्यात आल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आंदोलक खरं तर संतापलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। आंदोलकांनी पोलिसांमध्ये ही बाचाबाची झाली आणि त्यानंतर ट्रॅकवरून जसं आंदोलकांना पांगवण्यात यश आलं पोलिसांना, हेच आंदोलक रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर उतरून त्यांनी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती वाहनांवर केली जाते, त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांचा जमाव जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात दगडफेक या ठिकाणी केली जाते। रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी केला, मात्र आता हेच आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत आणि मोठ्या प्रमाणात तोडफोड करत असल्याचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर यावेळी गिरीश महाजन स्वतः गेलेले होते, त्यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न जो अपयशी ठरला आणि त्यानंतर आपण जर पाहिला तर आंदोलकांना लाठीचार्ज न पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र हेच आंदोलक ट्रॅक नंतर आता रस्त्यावर उतरले आणि रस्त्यावर यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोड जी ती आंदोलकांनी सुरू केलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजे लाठीचार्ज करून रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यात यश आलं, मात्र हेच आंदोलक जे आहेत ते संतापले, त्यांनी रस्त्यावर येऊन गाड्यांची तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे। रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज नंतर हे आंदोलक आता वाहनं तोडतायत। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलक ट्रॅकवर आंदोलन करत होते। आरोपींना फाशी द्या, फाशी द्या ही मागणी त्यांनी केली। त्यानंतर काही वेळापूर्वी आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आला आणि आता लाठीचार्ज नंतर हेच आंदोलक रस्त्यावर उतरले। रस्त्यावर उतरून त्यांनी गाड्यांची तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आणि ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। खरं तर आंदोलकांनी जवळपास 8 ते 9 तास रेल्वे सेवा ठप्प केलेली होती। स्वतः मंत्री गिरीश महाजन रेल्वे स्थानकावर आले होते, आंदोलनाला मागे घ्या अशी विनंती त्यांनी केलेली होती। आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा होईल असं म्हटलेलं होतं। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, दगडफेक जी आहे ती या वाहनांवर करण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आणि एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी या हालचाली सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांकडून आंदोलकांवर हा लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या गाडीवर देखील यावेळी हल्ला करण्यात आलेला आहे, तर या बसवर देखील हल्ला करण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच आंदोलनाची भूमिका घेऊन बसलेले आंदोलक आता रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर यावेळी बदलापूर स्थानकाला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं असताना दुसरीकडे जर आपण पाहिलं हेच आंदोलक रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी गाड्यांची तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। घोषणाबाजी देत एक आंदोलकांचा जमाव जो आहे तो दगडफेक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एसटीची खरं तर यावेळी काच फोडण्यात आलेली आहे, दगडफेक करून ही काच फोडण्यात आलेली आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे। बळाचा वापर करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न एकीकडे करण्यात आला, तर दुसरीकडे हेच आंदोलक थेट रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बदलापूर स्टेशन बाहेरचा खरं तर हा परिसर आहे। एका दृश्यात जर आपण पाहिलं तर पोलिसांवर दगडफेक केली जाते आणि स्वतः पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या दृश्यांमध्ये जे आंदोलक ट्रॅकवर बसले होते तेच रस्त्यावर उतरलेत आणि त्यांनी यावेळी वाहनांची तोडफोड केलेली आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। बदलापूर रेल्वे स्थानकावर अखेर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला आणि त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी वारंवार आवाहन करण्यात आलेलं होतं। तर या सगळ्या तोडफोडीनंतर या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोयर यांनी। पाहूया। स्थानकावर सुरू असलेलं आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। त्यानंतर हे आंदोलक होते हे रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडले आणि त्यांनी बदलापूर ते मुरबाड जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली। आपण पाहू शकतो की किती प्रचंड प्रमाणात दगडफेक या बसवर केलेली आहेत। या बसच्या काचा पूर्णतः फोडून टाकण्यात आलेल्या आहेत आणि यासाठी आपण पाहू शकतो की हे एवढे मोठे हे ब्लॉक आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे मोठमोठे
ब्लॉक वापरण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे ही दगडफेक केलेली आहे. ह्या बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे. आंदोलक एवढे हिंसक होते की त्यांनी हातात जे मिळेल त्या वस्तूंनी या बसवर दगडफेक केलेली आहे. पाहू शकतो की प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पूर्ण काचांचा खच हा आपण पाहू शकतो की हा पूर्ण काचांचा खच आहे हा या बसमध्ये पाहायला मिळतोय. सुदैवाने या बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही आहे. मात्र एस टी महामंडळाच्या बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण पाहू शकतो की ही जी समोरची जी काच होती बसच्या तीही फोडण्यात आलेली आहे आणि बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात याच्यावर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या दगडफेकीमुळे या बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे. जी 24 साठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर.